गैया तेरी कृपा से चले सारा काम, गैया तेरी कृपा से चले सारा काम। दुनिया में हो रहा है यूं ही मेरा नाम, दुनिया में हो रहा है यूं ही मेरा नाम। गैया तेरी कृपा से चले सारा काम, गैया तेरी कृपा से चले सारा। वंदन नमन करून इथे उपस्थित सर्वप्रथम नागरगोशा यांचे जे आपण भूमिपूजन आज केलेले आहे, तर भूमिपूजन झाले असे मी जाहीर करून आपल्या सर्वांना नमन वंदन करून माझे 2 शब्द बोलू इच्छितो। आज कोठारी, कुमार काका नहारजी, महेश शेठ खेतमाळ, विनायकजी राऊत साहेब, जगदीश शिंदे साहेब, तसेच सुदीक महाराजांचे बंधू, तसेच रासकर महाराज सर्व मान्यवरांना प्रथमतः जय जिनेंद्र। अनेक जवळपास 30 ते 35 गोशाळांना मी गेल्या 2-2.5 महिने भेटी दिल्यात नगर जिल्ह्यामध्ये। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या संस्थांमार्फत रजिस्ट्रेशन केले, ATG असेल, CSR असेल, की सगळ्यात प्रथम गोशाळांना आणि इथे उपस्थित जे मोठी मोठी मंडळी आहेत त्यांना विनंती करेन की ज्या आपण गोशाळा आपण ज्या ठिकाणी काम देतोय किंवा ज्या ठिकाणी आपण जातोय, तर त्यांना सर्वप्रथम आपल्याला गोसेवा आयोग स्थापन झाला आहे, तर सर्वप्रथम कागदपत्रे आपले अभावी नसल्यामुळे आपल्याला अनेक योजना आहेत, सरकारी असतील किंवा प्रायव्हेट ट्रस्ट आहेत, तर त्यांना आता संस्थांचे नियम इतके कडक झाले की त्यांना कुठेही मदत करायची असेल तर आपल्याला कागदपत्र सर्वप्रथम गोशाळेचे अप टू डेट करणे फार गरजेचं आहे। ते आपण सर्व करून घ्यावे। रविवंशी त्या संदर्भात बोललेलो आहोत। आपण लवकरात लवकर ती सर्व कागदपत्र आपले CSR वगैरे आहे, पण दिल्ली बोर्डचं असेल, महाराष्ट्र गोसेवा आयोग असेल, त्यांच्या नेहमी आपण करून घ्यावे। पशुधनचं टॅगिंग करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याद्वारेही मदत मिळेल। आणि गोशाळा इथे उपस्थित जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मी नम्र विनंती करेन हात जोडून की आज गोमाता आपल्याला आयुष्यभर काही ना काही दूध असेल किंवा वेगवेगळ्या कारणाने आपल्याला आपला घरसंसार त्यांच्याद्वारे चालवतो, पण तिच्या शेवटच्या काळात आज दुःखद बाब आहे की अनेक ठिकाणी असं होतं की त्या गोमाता शेवटच्या काळात आपल्याला आपण एक आपली घरातली आई असेल किंवा ज्येष्ठ असेल ते आपण शेवटच्या काळात त्यांना सोडून देत नाही, पण असं अनेक ठिकाणी होत आहे की ते शेवटच्या काळात त्या गायींना सांभाळणं पोषणं प्रत्येकाची ही मजबुरी असेल, ते काय स्वतःहून असं कोणी करणार नाही, पण मजबुरी जरी असेल तर आपले कर्तव्य समजून तिच्या शेवटच्या काळात तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिची आपण रक्षा करावी। कत्तलखाना असेल किंवा इतर ठिकाणी तिला विकू नये। जर अशी फारच अडचण आली तर गोशाळा आज आपल्यासाठी वेगवेगळ्या उपलब्ध आहेत, त्या गोशाळांमध्ये त्यांना नेऊन सोडावे। आपल्याला थोड्या दिवसानंतर घेऊन जाण्याची इच्छा झाली परत घेऊन जाव्यात, पण त्या चुकूनही मी याद्वारे सगळ्यांना विनंती करेन की त्या चुकूनही कत्तलखान्यामध्ये पाठवू नका, ही नम्र विनंती। दुसरं की आज आपण या ज्या 2 संस्था आहेत त्या संस्थांमार्फत अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये जवळपास 50 ते 60 लाखांचा निधी आपण ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे। पुढचे 20 लाखांचा निधी हा मंजूर देखील झालेला आहे। त्याच्यात आपण शेड असेल, त्याच्यानंतर सोलर असेल, कुट्टी मशीन असेल, असं वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे डायरेक्ट चारासाठी आपण अभ्यास मदत देतोय। आज या गोशाळेशी आता संपर्क आला तर आपण नक्कीच या गोशाळेसाठी चाऱ्यासाठी ऑलरेडी ॲप्लिकेशन आपण पुढे पाडू। छान वाटलं इथं येऊन। चांगली आहे ती देशी गोवंश, सगळ्यात महत्त्वाचं देशी गोवंश पाहायला मिळाला की ते आहे। त्यांना विनंती करेन की अशा ठिकाणी आपण आपला जो निधी आहे तो सत्कर्मी लावावा ही विनंती करून मला इथं आपण सर्वांनी बोलवलं, आदर दिला, त्याबाबत मी सर्वांचे आभार आणि धन्यवाद मानतो। पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद यश भाई, अतिशय भरीव असं त्यांनी शब्द आपल्याला दिलेला आहे, शेअरसाठी दिला आणि त्या ठिकाणी चाऱ्यासाठी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। सर्वांची असं मदत आपल्याला मिळत राहो आणि आपले पवित्र कार्य असं पुढे जात राहो त्या ठिकाणी, त्याबद्दल त्यांना धन्यवाद।